राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया MCQ नंबर 4 क्वेश्चन अँड आन्सर ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट। तर क्वेश्चन आहे, द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेन इट इज कूल्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड। जेव्हा एअर ही सॅच्युरेटेड होते पाण्यासोबत आणि ती थंड कॉन्स्टंट प्रेशरला येते त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए बॉइलिंग पॉईंट, ऑप्शन बी फ्रीजिंग पॉईंट, ऑप्शन सी ड्यू पॉईंट, ऑप्शन डी ट्रिपल पॉईंट। तर याचा आन्सर आहे बॉइलिंग पॉईंट। जेव्हा हवा ही सॅच्युरेटेड होते पाण्यासोबत आणि जर ती थंड असेल कॉन्स्टंट प्रेशरला तर त्या तापमानाला बॉइलिंग पॉईंट असे म्हणतात। द प्रोसेस ऑफ कॉम्प्रेसिंग एअर, कॉम्प्रेसिंग एअरची क्रिया काय आहे? ऑप्शन ए रेजेस टेम्परेचर, ऑप्शन बी कॉन्सन्ट्रेट्स कॉन्टॅमिनंट्स, ऑप्शन सी रेजेस वॉटर वेपर कॉन्सन्ट्रेशन, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव। तर वॉटर वेपर कॉन्सन्ट्रेशन वाढणे ही कॉम्प्रेसिंग एअरची क्रिया आहे। ऑप्शन सी रेजेस वॉटर वेपर कॉन्सन्ट्रेशन। नेक्स्ट क्वेश्चन, कंडेन्सेट मॉइश्चर कॉजेस। मॉइश्चर थंड होण्याचे, कंडेन्सेट होण्याचे कारण काय आणि त्यामुळे काय होते? जर मॉइश्चर कंडेन्सेट झाली तर त्याचे परिणाम काय होतात? ऑप्शन ए करोजन फ्रॉम इमल्सन विथ लुब्रिकंट्स अँड ग्रीसेस, ऑप्शन बी वॉश आउट लुब्रिकेटिंग ऑइल फ्रॉम न्यूमॅटिक टूल, ऑप्शन सी डॅमेज पेंट अँड सरफेसेस, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव। तर कंडेन्सेट मॉइश्चरमुळे हे सर्व घडते, करोजन होते, वॉश आउट लुब्रिकेटिंग ऑइल अँड फ्रॉम न्यूमॅटिक टूल, डॅमेज पेंट अँड सरफेसेस, म्हणून याचे आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव। नेक्स्ट क्वेश्चन, एअर ड्रायर आर कॅरेक्टराइज्ड बाय। एअर ड्राय कशाने कॅरेक्टराइज केली जाते? ऑप्शन ए ऑपरेटिंग ड्यू पॉईंट टेम्परेचर, ऑप्शन बी फ्लो रेट इन स्टँडर्ड CFM, ऑप्शन सी बोथ A and B, ऑप्शन डी इंडिपेंडंट ऑफ A and B। तर एअर ड्रायर हे ऑपरेटिंग ड्यू पॉईंट टेम्परेचर आणि फ्लो रेट इन स्टँडर्ड CFM हे वेगवेगळे पॉईंट आहेत, म्हणून एअर ड्रायर आर कॅरेक्टराइज्ड बाय ऑप्शन डी इंडिपेंडंट ऑफ A and B। नेक्स्ट क्वेश्चन, रेफ्रिजरेटेड ड्रायर्स रिमूव्ह वॉटर फ्रॉम द एअर स्ट्रीम बाय कूलिंग द स्ट्रीम टू अप्रॉक्सिमेटली। रेफ्रिजरेट ड्रायर रिमूव्ह करतो वॉटरमधून, पाण्यामधून एअर स्ट्रीम बाय द कूलिंग द स्ट्रीम। तर ही प्रक्रिया किती डिग्रीवर होते? ऑप्शन ए 20 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन बी 40 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन सी 0 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन डी 3 डिग्री सेंटीग्रेड। तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 0 डिग्री सेंटीग्रेड। यूजुअली देर आर fill in the blanks heat exchanger at which are employed in the dryer unit। ड्रायर युनिटमध्ये किती हीट एक्सचेंजर वापरले जातात? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 5।
तर एअर ड्रायर युनिटमध्ये एक हीट एक्सचेंजर वापरला जाते. ऑप्शन सी 1. नेक्स्ट क्वेश्चन. हीट एक्सचेंजर्स आर डिव्हाइसेस that facilitate the exchange of heat between two fluids that are at fill in the blanks temperatures while fill in the blanks with each other. हीट एक्सचेंजर असा डिव्हाइस आहे की तो दोन फ्लुइडमधील जे हीट एक्सचेंज करण्याचं कार्य करतो ते कुठल्या तापमानावर आणि कशा पद्धतीने एकमेकासोबत ते दोन फ्लुइड क्रिया करतात. ऑप्शन ए डिफरंट अलाउइंग मिक्सिंग, ऑप्शन बी सेम अलाउइंग मिक्सिंग, ऑप्शन सी डिफरंट कीपिंग देम फ्रॉम मिक्सिंग, ऑप्शन डी सेम कीपिंग देम फ्रॉम मिक्सिंग. तर हीट एक्सचेंजर या डिव्हाइसमध्ये दोन फ्लुइडचे हीट एक्सचेंज होते, हीट बदलते, ही वेगवेगळ्या तापमानावर बदलते आणि त्यावेळेस ते फ्लुइड अलाउइंग मिक्सिंग विथ इच अदर. म्हणून ऑप्शन आहे ए डिफरंट अलाउइंग मिक्सिंग. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. ऑप्शन ए पॅरलल फ्लो, hot and cold fluid enter from the same side. Option B counter flow, hot and cold fluid enter from different ends. Option C counter flow configuration is generally better. Option D all of the above. तर यामधील काउंटर फ्लो कॉन्फिगरेशन इज जनरली बेटर. तर काउंटर फ्लो कॉन्फिगरेशन इज जनरली बेटर हे वाक्य सत्य आहे, करेक्ट आहे. ऑप्शन सी काउंटर फ्लो कॉन्फिगरेशन इज जनरली बेटर. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट. ऑप्शन ए ऑक्सीजन विगरसली एक्सेलरेटेड द बर्निंग ऑफ कंबस्टिबल मटेरियल. ऑप्शन बी टू रिड्यूस द रिस्क ऑफ फायर or explosion keeping gasoline, oil, combustible material away from the oxygen plant. Option C post no smoking sign near oxygen generator. Option D all of the above. तर वरीलपैकी तिन्ही वाक्य हे सत्य आहे, कारण ऑक्सिजन हा कंबस्टिबल मटेरियलला ज्वलनास मदत करतो आणि गॅसोलिन ऑइल कंबस्टिबल मटेरियल हे ऑक्सिजन प्लांटपासून दूर ठेवायला पाहिजेत आणि ऑक्सिजन जनरेटरच्या जवळ नो स्मोकिंग साईन हे लावायला पाहिजे. म्हणजेच याचे उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल शॉक कीप ऑक्सिजन प्लांट इंडोर अवे फ्रॉम रेन अँड मॉइश्चर. Option B take extreme care to keep the oxygen pipeline clean. Option C check all oxygen pipeline from leak. Option D all of the above. तर ऑक्सिजन प्लांटमध्ये इलेक्ट्रिक शॉक हे प्लांटमध्ये इंडोर म्हणजे पाणी, रेन आणि मॉइश्चर हे यापासून प्रिव्हेंट करायला पाहिजे, इलेक्ट्रिक शॉक लागू नये म्हणून. ऑक्सिजन पाईपलाईन ही नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि ऑक्सिजन पाईपलाईनमध्ये कुठे लीक असेल तर ते सर्व पाईपलाईन तपासायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस रिजल्ट्स इन बॉडीली इंजुरी, डॅमेज द ऑक्सिजन प्लांट or reduce its performance. जर बॉडी इंज्युअर झाली, डॅमेज झाली तर ऑक्सिजन प्लांटचे परफॉर्मन्स हे कमी होते. यामध्ये कोणती क्रिया करायला पाहिजे किंवा कोणते घटक यासाठी कारणीभूत आहेत.
तर ऑप्शन ए इम्प्रॉपर इन्स्टॉलेशन, ऑप्शन बी इम्प्रॉपर ऑपरेशन, ऑप्शन सी प्रॉपर रिपेअर, ऑप्शन डी ए अँड बी ओनली. तर बॉडी इंज्युअर होऊन राहिली, डॅमेज होऊन राहिली, त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचे परफॉर्मन्स कार्यक्षमता ही कमी होईल. याला इम्प्रॉपर इन्स्टॉलेशन आणि इम्प्रॉपर ऑपरेशन हे दोन्ही कारणीभूत आहेत. ए अँड बी ओनली. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. द स्टेप टू फॉलो which attempting मेंटेनन्स करण्यासाठी खालीलपैकी कोणते स्टेप्स अवलंबायला पाहिजे. ऑप्शन ए डिस्कनेक्ट पॉवर सप्लाय बिफोर सर्व्हिसिंग ऑक्सिजन जनरेटर, ऑप्शन बी डू नॉट डिस्कनेक्ट प्रोटेक्टिव्ह अर्थ, ऑप्शन सी बिफोर अटेम्प्टिंग एनी सर्व्हिस डू नॉट रीड द इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, ऑप्शन डी ए अँड बी ओनली. तर मेंटेनन्स करत असताना सर्वप्रथम ऑक्सिजन जनरेटरचे सर्व सप्लाय डिस्कनेक्ट करायला पाहिजे पॉवर सप्लायपासून. त्यानंतर डू नॉट डिस्कनेक्ट प्रोटेक्टिव्ह अर्थ, आणि प्रोटेक्टिव्ह अर्थ जे अर्थिंग संरक्षण असते ते डिस्कनेक्ट करायला नाही पाहिजे. म्हणजेच ऑप्शन डी ए अँड बी ओनली ही स्टेप मेंटेनन्स करताना फॉलो करायला पाहिजे. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. 1 बार इज इक्वल टू हाऊ मच. 1 बार म्हणजे किती. तर ऑप्शन ए 10⁻² पास्कल, ऑप्शन बी 10⁻³ पास्कल, ऑप्शन सी 10⁻⁴ पास्कल, ऑप्शन डी 10⁻⁵ पास्कल. तर 1 बार म्हणजेच 10⁻⁵ पास्कल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. 1 बार इज इक्वल टू हाऊ मच PSI. 1 बार म्हणजे किती PSI होते. ऑप्शन ए 12.504 PSI, ऑप्शन बी 13.504 PSI, ऑप्शन सी 14.504 PSI, ऑप्शन डी 15.504 PSI. तर 1 बार म्हणजे 14.504 PSI होते. ऑप्शन सी. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड अमाऊंट ऑफ एअर टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द प्रेशर. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना अमाऊंट ऑफ एअर टेम्परेचर ही प्रेशरच्या व्यस्त असते. ऑप्शन ए टेम्परेचर इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल, ऑप्शन बी टेम्परेचर इज डायरेक्टली proportional to the pressure, ऑप्शन सी कॉन्स्टंट, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना आणि अमाऊंट ऑफ एअर टेम्परेचर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर असते. ऑप्शन बी टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन. बॉइलिंग पॉईंट ऑफ नायट्रोजन इज. नायट्रोजनचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉईंट किती आहे. ऑप्शन ए -186 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन बी -183 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन सी -196 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन डी -172 डिग्री सेंटीग्रेड. तर नायट्रोजनचे बॉइलिंग पॉईंट हे -186 डिग्री सेंटीग्रेड आहे. ऑप्शन ए. रिलीज द नायट्रोजन मॉलिक्यूल फ्रॉम जिओलाइट मॉलिक्युलर sieve in PSA टाइप ऑक्सिजन प्लांट इज कॉल्ड. PSA ऑक्सिजन प्लांटमध्ये जिओलाइट मटेरियल sieve हे नायट्रोजन मॉलिक्यूलला रिलीज करतात. याला काय म्हणतात. ऑप्शन ए ॲड्ज्युरेशन, ऑप्शन बी रिजनरेशन, ऑप्शन सी डिकॅटेशन, ऑप्शन डी फ्लशिंग.
तर ऑक्सिजन प्लांटमध्ये झेओलाइट मॉलिक्युलर सिव्ह हे नायट्रोजनला रिलीज करते, याला रिजनरेशन असे म्हणतात. ऑप्शन बी रिजनरेशन. प्युरिटी ऑफ ऑक्सिजन इन क्रायोजेनिक टाईप ऑफ ऑक्सिजन प्लांट इज. तर क्रायोजेनिक प्रकारच्या ऑक्सिजन प्लांटची प्युरिटी ही किती असते? ऑप्शन ए 89 ते 96 डिग्री सेंटीग्रेड, 89 ते 96%. ऑप्शन बी 99%, 99%. ऑप्शन सी 100%, 100%. ऑप्शन डी 70%. तर क्रायोजेनिक टाईप ऑक्सिजन प्लांटची प्युरिटी ही 99% असते. ऑप्शन बी 99%. पर्पज ऑफ ऑइल यूज इन स्क्रू टाईप कॉम्प्रेसर इज. स्क्रू टाईप कॉम्प्रेसरमध्ये ऑइल वापरण्याचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए कूलिंग, ऑप्शन बी सीलिंग, ऑप्शन सी लुब्रिकेशन ऑइल, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर स्क्रू टाईप कॉम्प्रेसरमध्ये लुब्रिकेशनसाठी, सीलिंगसाठी, कूलिंगसाठी ऑइल वापरल्या जाते. ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. इन PSA टाईप ऑक्सिजन प्लांट एअर ड्रायर यूज्ड इज जनरली. PSA ऑक्सिजन प्लांटमध्ये एअर ड्रायर हे कुठल्या प्रकारचा वापरल्या जाते? ऑप्शन ए रेफ्रिजरंट टाईप एअर ड्रायर, ऑप्शन बी डेसिकन टाईप एअर ड्रायर, ऑप्शन सी डेलिक्वेन्स टाईप ड्रायर, ऑप्शन डी मेम्ब्रेन टाईप एअर ड्रायर. तर PSA ऑक्सिजन प्लांटमध्ये रेफ्रिजरंट टाईप एअर ड्रायर वापरल्या जाते. ऑप्शन ए रेफ्रिजरंट टाईप एअर ड्रायर. नेक्स्ट क्वेश्चन. मायक्रॉन अँड सबमायक्रॉन फिल्टर रिमूव्ज पार्टिकल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम डिपेंडिंग ऑन. तर मायक्रॉन आणि सबमायक्रॉन फिल्टर हे मायक्रो ऑर्गॅनिझम पार्टिकल रिमूव्ह करतात. हे कशावर अवलंबून असते? ऑप्शन ए टाईप ऑफ मटेरियल, ऑप्शन बी पोअर साईज, ऑप्शन सी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ऑप्शन डी मॅग्नेटिक प्रॉपर्टी. तर मायक्रॉन सबमायक्रॉन फिल्टर हे मायक्रो ऑर्गॅनिझम पार्टिकल रिमूव्ह करतात. हे पोअर साईजवर अवलंबून असते. ऑप्शन बी पोअर साईज. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर रेट ऑफ ऑक्सिजन फ्लो गोइंग इनटू ऑक्सिजन टँक इज मेजर्ड बाय. ऑक्सिजन टँकमध्ये जाणारा ऑक्सिजनचा फ्लो रेट हा कशाने मोजला जातो? ऑप्शन ए बॅरोमीटर, ऑप्शन बी ऑक्सिजन ॲनालायझर, ऑप्शन सी रोटामीटर, ऑप्शन डी ॲनिमोमीटर. तर ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजनचा जो फ्लो रेट आहे तो रोटामीटरने मोजला जातो. ऑप्शन सी रोटामीटर. नेक्स्ट क्वेश्चन. इन ए PSA टाईप ऑक्सिजन प्लांट ऑक्सिजन इज ऑब्टेन बाय. PSA ऑक्सिजन टाईप प्लांटमध्ये ऑक्सिजन कसा तयार होतो? तर ऑप्शन ए केमिकल डिकम्पोजिशन, ऑप्शन बी फिजिकल सेपरेशन, ऑप्शन सी रेफ्रिजरेशन, ऑप्शन डी कंडेन्सेशन. तर PSA ऑक्सिजन टाईप प्लांटमध्ये ऑक्सिजन हा फिजिकल सेपरेशनद्वारे तयार होतो. ऑप्शन बी फिजिकल सेपरेशन. नेक्स्ट क्वेश्चन. इन PSA टाईप ऑक्सिजन प्लांट झिओलाइट रिप्लेसमेंट इंटरवल इज. PSA टाईप ऑक्सिजन प्लांटमध्ये झिओलाइट कधी बदलावा लागते? ऑप्शन ए 5 इयर, ऑप्शन बी 7 इयर, ऑप्शन सी 10 इयर, ऑप्शन डी 15 इयर. तर PSA टाईप ऑक्सिजन प्लांटमध्ये झिओलाइट हे दर 10 वर्षांनी बदलवावं लागते. नेक्स्ट क्वेश्चन.
लिकेज ऑफ ऑक्सिजन इन पाइप्स आर फाउंड आउट बाय. ऑक्सिजन पाईपमधील लिकेज कशाने तपासले जाते? ऑप्शन ए स्मेलिंग, ऑप्शन बी बर्निंग मॅच स्टिक, ऑप्शन सी सोप वॉटर अप्लाइंग, ऑप्शन डी लिस्टनिंग लिकेज साऊंड. तर ऑक्सिजन पाईपमधील लिकेज हे सोप वॉटर अप्लाय करून तपासले जाते. ऑप्शन सी सोप वॉटर अप्लाइंग. नेक्स्ट क्वेश्चन. अ कोलेजिंग फिल्टर इज यूज टू रिमूव. कोलेजिंग फिल्टर काय रिमूव करते? ऑप्शन ए डस्ट पार्टिकल, ऑप्शन बी वाटर अँड ऑइल एअरसॉल्स फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर, ऑप्शन सी रिमूव नायट्रोजन फ्रॉम एअर, ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. तर कोलेजिंग फिल्टर हे कॉम्प्रेस्ड एअरमधील वॉटर आणि ऑइल एअरसॉल रिमूव करते. ऑप्शन बी वॉटर अँड ऑइल एअरसॉल्स फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर. नेक्स्ट क्वेश्चन. फोम फायर एक्सटिंग्विशर इज यूज फॉर. तर फोम फायर एक्सटिंग्विशर कशासाठी उपयोगात आणले जाते? ऑप्शन ए क्लास ए फायर, ऑप्शन बी क्लास बी फायर, ऑप्शन सी क्लास सी फायर, ऑप्शन डी क्लास ए अँड बी फायर. तर फोम फायर एक्सटिंग्विशर हे क्लास ए आणि क्लास बी टाईपच्या आगीला विझवण्यासाठी उपयोगात आणले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज यूज फॉर. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कशासाठी उपयोगात येते? ऑप्शन ए फिक्सिंग प्रॉब्लेम बिफोर दे हॅपन, ऑप्शन बी व्हेन ब्रेकडाऊन ऑकर, ऑप्शन सी फॉर अपग्रेडिंग इक्विपमेंट, ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे दुर्घटना घडण्यापूर्वी ज्या समस्या आहेत त्या फिक्स करण्यासाठी केल्या जातात, म्हणजेच फिक्सिंग प्रॉब्लेम बिफोर दे हॅपन. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन वी स्टार्ट कॉम्प्रेसर देन AC मोटर फर्स्ट स्टार्ट्स इन. जेव्हा कॉम्प्रेसर सुरू केल्या जाते तेव्हा AC मोटर ही प्रथम कोणत्या मोडमध्ये स्टार्ट होते? ऑप्शन ए स्टार मोड, ऑप्शन बी डेल्टा मोड, ऑप्शन सी आयदर ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ दीज. जेव्हा कॉम्प्रेसर सुरू केला जाते तेव्हा AC मोटर ही प्रथम स्टार मोडमध्ये सुरू होते. ऑप्शन ए स्टार मोड. नेक्स्ट क्वेश्चन. फिल्टर इन्स्पेक्शन इज कॅरीड आउट इन. फिल्टर इन्स्पेक्शन हे कधी केल्या जाते? ऑप्शन ए डेली मेंटेनन्स, ऑप्शन बी मंथली मेंटेनन्स, ऑप्शन सी हाफ इयरली मेंटेनन्स, ऑप्शन डी इयरली मेंटेनन्स. तर फिल्टर इन्स्पेक्शन हे मंथली मेंटेनन्समध्ये केल्या जाते. फिल्टरची तपासणी ही प्रत्येक महिन्याला मेंटेनन्स करून केल्या जाते. ऑल मेंटेनन्स हिस्ट्री ऑफ PSA टाईप ऑक्सिजन जनरेशन किंवा जनरेटर इज रिकॉर्डेड इन. PSA टाईप ऑक्सिजनमधील जे हिस्ट्री शीट असते मेंटेनन्सची ते कुठे रेकॉर्ड करून ठेवल्या जाते? ऑप्शन ए लॉगबुक, ऑप्शन बी रेकॉर्ड बुक, ऑप्शन सी कॅश बुक, ऑप्शन डी मेंटेनन्स बुक. तर PSA टाईप ऑक्सिजन जनरेटरमधील मेंटेनन्सची हिस्ट्री शीट ही लॉगबुकमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्या जाते. ऑप्शन ए लॉग बुक.
अशा प्रकारे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.